सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आज आपल्याला मराठी विषय शिकायचा आहे. तूट गावात दुकान आहे तसा गाडून पळाला मारतो कावळा कावळा करतो. तुला अजून सरावाची गरज आहे. आज यायला उशीर का झाला? उद्या येताना तू मम्मीला घेऊन यायची. मम्मी रानात गेली. बर बस. असल्या घाण कपड्या शाळेत आलीस. मी रानात गेले. त्यांनी मराठीचं पुस्तक वाचा. सर माझी मी पेन्सिल चोरली. तू का त्याची पेन्सिल चोरलीस? सर मी त्याची पेन्सिल नाही चोरली. त्याची पेन्सिल चोरलीस. दप्तर उचल आणि घरी जा. जा घरी. मला बी खेळायला घ्या ना. नाही खेळायचं घ्या ना. जा घरी. काय झालं? मला त्या पोरांनी कशाला त्यांच्या घरी गेला होता? भाड्या गे की भाड्या तुझ्या लग्नापासून आमच्यावर हे दिवस आले तर बापावरच गेलास कसा? काय झालं? अरे मग तू नीट वागायचं ना. मला सगळी ताप देते. किती बसलाय अहो हाय ना सोड द्या. समत्या उठ आणि गावात काढ. काडकी गावात नुसतं बसलंय वे. हा काडकी गावात स्मित्या ऊस आपला नेटा का झालाय? मग याडायच का बाबा? बघ आपशुगणी गाबडं ऊस खात बसले इथं. गाबडा कुणाला म्हणतो? गाबड्याला गाबडं नाही म्हणणार तर काय म्हणणार? कोर आपलाच ऊस खातोय ना आपल्यालाच बोलतोय. दादा याला गोंडून यायचं का आपल्या राहणार तिकडे? नको नको आपल्याच मागे व्याप लागायचं. चला मग जाऊ द्या. चला काय? कुठं फिरतोय? रानात गेले. लका वाईज गावंडा लागायचं बोला वागायचं सोडून दे की. बघ की कसं वागतंय. चल त्याला आपल्यावर सुधारवता. चल बस. लका बाप तिकडं पिऊन पडतोय आणि तुझं काय चाललंय या? तुला कळत नाही कसं वागायचं ती. बस लवकर. काय झालं भावा तुला? अरे माझी चप्पल तुटली. हा मी करून देतो. झाली भावा तुझी चप्पल. चल
चल आपण खेळायला जाऊ. कशाला नालायक पोराबर खेळतोय नालायक पोरग ही पर त्याच्यावर खेळायचं नाही दिसलं तर तंगडच मरतो खेळणार का बरं त्याच्यावर चल ए इकडे 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 ए तू ह्याला काय अपशकुनी म्हणला अपशकुनी का म्हणला याला अरे नसलं खेळायला नको आणत जाऊ तुझ्या भावाला ना घरी घेऊन जा पर ह्याला काय म्हणायचं ना तुला काय अभिरूच नाही का हा आलं घरी आलंय खेळायला तुला काय वाटतं रे त्या सोंगट्याला सगळी गावातली अपशकुनी म्हणते ती तो आला की सगळी पळून जाते ती त्याच्यापाशी कोण खेळायला गेलं की हाणते ती त्याला गाव हाणते त्याच्या घरात त्याला किंमत नाही त्याचा बाप तेवढा लाड करतोय आपण एक काम करायचं का हा जे तालुकास्तरीय रनिंगच्या स्पर्धा आहेत आपण न्यायचं का त्याला त्यासाठी की तयार करायचं का त्याच्या मागचा कलंक तरी पुसेल हो मग त्याला थांबवू की आपण त्याला प्रयत्न करू त्यासाठी आपण ए सोंगट्या इकडे अरे शांब्या ते आरा त्या आपशुकना लय जवळ करून घेते काय त्याचा फुलका आलाय काय माहिती अरे काय विचार करायला आहे अरे दादा मी काय म्हणतोय की अपशकुनी सोंगटे अपशकुनी नाही ते आपला फायदा करून देणार आहे कसं काय मालक काय आपल्याला पैसे देणार झाले की ट्रक येतो का नाही उसाच्या टोळीचा हा. त्याच्यात एक नाही ह्याला पळावता आणि त्यांच्यात देता म्हणजे पैसे बी भेटते बरं बोलतोयस तोपर्यंत आपल्या तिकडच्या रानात घरी ठेवू आपण त्याला ऐक गावातली काय त्याला जवळ घेत नाहीत सगळी रागाने वागतात त्याच्यासोबत ह्याचं जाऊ दे आता पण एक नाही त्याची आई बी त्याला लय मारत असते आणि एक नाही बापाचं तेवढं जरा त्याच्यावर प्रेम आहे पण बाप एक नाही टाकून कुठं बी रस्त्यावर एक नाही पडलेला झोपलेला असतो मग आपण त्याच्या घरचे काय इतकी विचारपूस करणार नाही बरोबर बोलतोय करू काय आपण सोंगट्या तुझ्या उद्या स्पर्धा रनिंगच्या कुठं जाऊ नको आता घरी जा आणि आराम कर आम्ही आता चाललोय बाहेर काय जा आता घरी हो गी अपशकुनी पोरग इथनं चालले आपण काय करता ह्याला घेता गाडीवर टाकता आणि शेडावर नेऊन सोडता तिथं मी एक माणूस ठेवलाय तेव्हा नाही उद्या ऊसाची टोळी येणार आहे त्याला येणार ते उद्या सकाळी देईल त्यांना आणि पैसे आपल्याला भेटतील आपण एक नाही आत्ता घरी जाता ह्याला ठेवून तिथं बरोबर बोलतोयस हा चल थांब जरा त्याला येऊ दे तिथनं घे लवकर घे कोण तर बघेल अरे बघ घे घे त्याला उचल घे पकड घे गावलं नाही पाहिजे बघ इकडे तिकडे कोण दिसते लवकर घे लवकर ठेव इथे कोपऱ्यात ठेव बांधाला तू हात बाय उद्या येईल ना टोळी हो येईल उद्या त्याला माझा मित्र आहे त्याला सांगितलंय मी त्याला इथं नेहणार
अरे शाम्या आपण इथं बिथं राहिलो तर आपला सगळा आर यायचा त्या शेतकऱ्याला कळलं तर आपण आपल्या तो पोलीस स्टेशन मध्ये यायचा. चल घरी आपल्या जवळ. अरे थांब नको नको, तो जर पळून बिळून गेला उठला तर आहे ना आपल्यावर परत येणार. माझा एक बालमित्र राहतो, त्याला मी सांगतो त्याच्यावर लक्ष ठेवायला, तो लक्ष ठेवलं व्यवस्थित. कुठे? गाण्या गाण्या काय रे? इकडे. एका पोराला इथं किडनॅप करून आणलाय आम्ही, तुला त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवायचंय. तो जर पळून गेला तर मी तुला लय मारीन. उद्या ऊसाची टोळी आणणार आहे, ऊसतोडीची, त्यांच्यात आम्ही त्याला देणार आहे. त्यामुळं शांत बसायचं आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आणि शेतकऱ्याला कळलं नाही पाहिजे. ओके. चल चल. चले जाता. एवढे ए उठ उठ उठ. काय रे? इथनं कोण जायचं ना, एकदा सांगतोय, कळलं ना? जी जेवाय दिन तीच खायचं, काय? हा, इथनं कोण जायचं नाही ना, कळलं ना? हा, शांत बसायचं. जी दिन तीच खायचं, कळलं ना? खा लवकर. तू पळून जाऊन दाखवतो फक्त. काय? चल उठ उठ उठ. तू पळून जाऊ तिथं दाखवतो. अरे त्या कोंटर पळवली आहे बोंबालत्या. कोंटर पळवलाय. कुणी पळवलं काय माहित मला. चल चल लवकर. आपला सोंगट्या हरवलाय. कुठे गेला? तुम्ही शोधून आणा आता. आम्ही आत्ताच आलोया, मला काय माहिती कुठे देऊ. तुम्ही शोधून काय होतं? काय झालं माझ्या पोराला? कुठे गेलाय अहो सांग. काय माहित. अहो तुम्हाला आता बरं त्याची आठवण आली. कुठं होता का मागा तरी? शोधून आण जा. मी आज तू शोधून थांबा तुम्ही इथंच. त्याला बघितलं का मी? त्याला बघितलं का? नाही ना. अरे तो सोंगट्या कुठे? अरे तो सोंगट्या तिकडं गावलाय त्या कुठं? सुमत्याने त्या घरात दामून टाकलाय. चल लवकर चल. काय सगळी म्हणतात? शांत बसायचं, कळलं ना? खाल्लं का ते मामागाचं? हा. हॅलो हॅलो. हा बोल की. होय. हा बर. हा 2 मिनिटं थांब, ह्याला सांगतो. फोन आलाय, तू कोण जायचं नाही, कळलं ना? हा मला 2 मिनिटात. हा. तिथे